80च्या दशकात संगणकानं भारतात पाय रोवायला सुरुवात केली, तेव्हा आता इथून पुढचं जग हे संगणकमय असणार असं म्हटलं जाऊ लागलं. मात्र दशकभरापूर्वी मोबाईलनं भारतीय बाजारपेठ काबीज करायला सुरुवात केली आणि हळूहळू सारं चित्र बदलू लागलं. मोबाईल क्रांतीमुळं संगणक बाजारपेठ संपुष्टात येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण संगणकातील सर्व सुविधा सध्याच्या स्मार्टफोनमध्ये आहेत. त्यामुळे चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात डेस्कटॉपच्या विक्रीत तब्बल 20% घट झाली आहे. गेल्या दशकातील ही सर्वाधिक घट आहे. मोबाईल मार्केट भारतातलं जे आहे ते वन ऑफ द लार्जेस्ट किंवा कदाचित द लार्जेस्ट ग्रोईंग मार्केट इन मोबाईल जगभरात जे आहे त्याच्यात भारतातलं मार्केट आहे सर्वात वेगात वाढणार. त्यामुळे अगदी नैसर्गिकरित्या त्याचा परिणाम हा कम्प्युटरच्या विक्रीवर झालेला आहे. पहिल्या तिमाहीत झालेली घट ही महत्त्वाची आहे, कारण नवं आर्थिक वर्ष सुरू होताना अनेक लहान मोठ्या कंपन्यातून संगणक खरेदीचा जोर असतो. तो यंदा कमी झालाय. तर स्मार्टफोनच्या विक्रीत गेल्या 3 वर्षात 25% वाढ झाली आहे. हा वेग असाच कायम राहण्याचा अंदाज विश्लेषक व्यक्त करतायत. देशात 50 शहरांमध्ये 60%हून अधिक स्मार्टफोन विक्री होते. आगामी 10 ते 15 वर्षानंतर संगणक वापराचं प्रमाण अधिकच कमी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते. मूळ तुमचं जे संवादाचं आणि एकूण माहिती साठवण्याचं जे माध्यम आहे ते आता कम्प्युटर बनलेलं आहे. ह्या न्यायाने आपण कम्प्युटरलेस ऑफिस म्हटलं म्हणजे कम्प्युटर वापरला जाणार नाही असं मला म्हणायचं नाही. तो तरीही वापरात येईल, लॅपटॉपही राहतील, पण मूळ जे संवादाचं साधन आहे, मूळ जे माहितीचा स्रोत आहे तो सर्व मोठ्या प्रमाणावरती हा मोबाईलवर यायला लागेल आणि त्या अर्थाने आपण कम्प्युटरलेस ऑफिसकडे जातो आहोत पुढच्या 5-10 वर्षात असं मला वाटतं. केवळ शहरांमध्येच नाही तर ग्रामीण भागातही स्मार्टफोनच्या खरेदीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे आता मोबाईलकडे वळणारे ग्राहक थोपवायचे कसे असा प्रश्न संगणक कंपन्यांसमोर आहे. मेगा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.